जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात आलेल्या रशियन प्रियकराला प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आला। गोव्यात आपल्याबरोबर मौजमजा करत असताना आणखी एका पुरुषाशी तिनं सूत जुळवले अशा संशयानं तो वैफल्यग्रस्त बनला आणि त्याच रागाच्या भारात त्यानं प्रेयसीचा धारदार सुरीनं गळा कापला। या घटनेत प्रेयसीचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला। या प्रकरणी बांद्रे पोलिसांनी 37 वर्षांच्या अलेक्सी लिओना याला बेड्या ठोकल्या आहेत, तर त्याची 37 वर्षांची प्रेयसी इलेना कास्थानोवा हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून दिला। खुनाची ही घटना गुरुवार 15 जानेवारी रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास उत्तम नाईक यांच्या होमस्टेमध्ये घडली। प्रेयसीसोबत मौजमजा करण्यासाठी संशयित ॲलेक्स हा गोव्यात आला होता। इथं आल्यानंतर रशियन पर्यटकांचं आवडतं स्थान असलेल्या हर्मल किनाऱ्याजवळ उत्तम नाईक यांच्या होमस्टेमध्ये ते उतरले होते। तिथूनच ते गोव्याच्या वेगवेगळ्या भागात फिरायला जायचे, रात्री पार्ट्यांमध्ये मौजमजा करायचे। ही मौजमजा चालू असतानाच प्रेयसीची आणखी एका पुरुषाशी चक्कर सुरू असल्याचा संशय त्याला आला। प्रेयसी दगाबाज असल्याचा संशय मनात बाळगून असलेल्या त्यानं तिला जाब विचारला। यातून त्यांच्यात खटके उडाले। शेवटी त्याचा राग मस्तकात गेला। इकडे खोलीमध्ये प्रेयसी बाहेर जाण्याची तयारी करत होती। ती स्नानगृहातून अंघोळ करून बाहेर आली। त्याचवेळी संशयाचं भूत मानगुटीवर बसलेल्या त्या प्रियकरानं धारदार सुरा घेऊन प्रथम तिच्या पोटावर सपासप 3-4 वार केले। त्यानंतर तिचे हात रस्सीनं पाठीमागे बांधून गळ्यावरून तीच सुरी फिरवली। या प्रसंगी तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही उपयोग झाला नाही। गळ्यावरून सुरी फिरवल्यानंतर तिथे रक्ताचा पाट वाहू लागला होता। प्रेयसी तडफडत होती, पण त्याला जरासुद्धा दयामया आली नाही। इतक्यात होमस्टेचे मालक उत्तम नाईक यांनी धाव घेऊन बघितलं आणि त्यांनी लगेच बांद्रे पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी धाव घेऊन प्रियकराला घटनास्थळावरून अटक केली आणि पंचनामा करून प्रेयसीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला। या प्रकरणी संशयिताच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 उपकलम 2 आणि कलम 103 उपकलम 1 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।